मंडळी जरा थांबा। आज मानदेशाचा माणूस कुठे उभा आहे थोडं बघा। मानदेशाचा माणूस कधी हरत नाही, तो पडतो उठून उभा राहतो, तो लढतो आणि शेवटी जिंकतोच। आज आम्ही पुणे मुंबई दौऱ्यावर आहे आणि मानदेशी माणसांना भेटतोय, त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या ऐकतोय, त्यांच्या मुलाखती घेतोय। एकेकाळी होरपळलेला मानदेश पाण्यासाठी कामासाठी पोटासाठी मानदेशाचा माणूस पुणे मुंबईत आला। कोणी हमाली केली, कोणी रिक्षा चालवली, कुणी मातीकाम, कुणी बांधकाम, तर कुणी शिकून नोकरी धरली आणि कुणी स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय उभा केला। त्या दिवशी कुणी विचार केला नव्हता की हा मानदेशी माणूस एक दिवस इथल्या महानगरपालिकेत निवडणूक जिंकेल, निवडणूक लढवेल। आज परिस्थिती बदलली आहे। संघर्षातून घडलेली तीच माणसं आज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहेत। इथल्या वातावरणाशी जुळवून घेतलं, इथल्या माणसांना मनात विश्वास कमवला आहे। आज थेट निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। पुणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मानदेशातील अनेक उमेदवार उभे आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना निवडून देणारी 70-80% जनता ही मानदेशातून आलेली आहे। सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, बारामती, खटाव, आटपाडी, विटा, मान या मातीचा घाम आज पुणे मुंबईत इतिहास घडवतोय। ही फक्त निवडणूक नाही मंडळी, ही मानदेशी स्वाभिमानाचा विजय आहे। ही संघर्षाने मिळवलेली ओळख आहे। म्हणून सांगतो, मानदेशाचा माणूस कुठेही गेला तरी मानदेश कधी सोडत नाही आणि मानदेशाचा माणूस कधी कमी पडत नाही। धन्यवाद।